खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एससी, एसटी, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागण्याची शक्यता। सरकारनं फी सवलतीचे पैसे न दिल्यानं महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं। शुल्क नियामक प्राधिकरणाकडून 22 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना फी संदर्भात करणे दाखवा नोटीस। माझाच्या बातमीनंतर 7 महाविद्यालयांचं नोटीसीला ईमेलद्वारे उत्तर। सरकारनं परवानगी दिली आहे म्हणून महाविद्यालय चालवता याची जाण ठेवा, मंत्री मुनगंटीवार यांचा महाविद्यालयांना इशारा। काँग्रेसच्या नादी लागून कुटील डाव खेळू नका, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। खासगी महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून फीस संदर्भात जे प्रतिज्ञापत्र घेत आहेत हे राज्य सरकारचं अपयश आहे, अमित देशमुख यांची सरकारवर टीका। गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची खासगी ट्रॅव्हल्सकडून लूट। खासगी ट्रॅव्हल्स अव्वाच्या सव्वा भाडं आकारतायत आणि विशेष म्हणजे या वाढीव दराचं खापर एजंट सरकारच्याच डोक्यावर फोडतात। राहुल गांधींनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या कुटुंबियांची भेट घेतली। नांदेडच्या नायगावमध्ये जाऊन राहुल गांधी यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। सांगलीच्या कडेगावात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण। शाहू महाराजही सोहळ्याला उपस्थित। कडेगाव येथील राहुल गांधी यांच्या दौऱ्यात राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणाऱ्या लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।